मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंमध्ये एकमत झालंय असं सध्या चित्र दिसतंय। मराठी अमराठीचा वाद आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोघांचे विचार जुळलेत। आता दोघांच्या युतीचे सूरही जुळतील का याकडे लक्ष लागले, पाहूया। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। या चोरांना दाटीबेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। राज आणि उद्धव अर्थात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या दृष्टीने केलेली ही वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी असल्याचं बोललं जातंय। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आपण कित्येक वर्ष ऐकतोय। याच मुद्द्यावर बोट ठेवत दोघांची वक्तव्य आणि त्यावरून आलेल्या प्रतिक्रियांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा निर्माण केली आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती, पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना, तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं। मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना दाटीबेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। मुंबईत सुरू असणारा मराठी अमराठीचा वाद, हिंदी सक्तीचा विषय या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून दोन्ही ठाकरे बंधूंचं मत सारखंच असल्याचं पाहायला मिळालं। आम्ही देशात हिंदू, महाराष्ट्रात मराठी असल्याचं म्हणत मराठीबाबत कुणापुढेही सरेंडर होणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले, तर हिंदीची जबरदस्ती कराल तर लाथ मारण्याची भाषा उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली। मला एवढंच फक्त म्हणायचं ना की हिंदू आपण हिंदू आहोत, आपण हिंदुत्व मानतो वगैरे वगैरे, मला सगळं मला मान्य, पण त्या हिंदुत्वाच्या नावाखाली आमचं मराठीत्व हे जर समजा संपुष्टात येणार असेल तर मला ते चालणार नाही। देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, आम्ही बंगालमध्ये बंगाली आहोत, काहीतरी हिंदू धर्म आणि हिंदुस्थान आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, एकदा काहीतरी खोलात जाण, इतिहास वाचा जरा। मराठीच्या बाबतीत मी कोणापुढे सरेंडर नाही होणार। आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू, अजिबात नाही आहोत। आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, अजिबात नाही। आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षाही जास्त देशाभिमानी हिंदू आहोत। आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकू। इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा। आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत परत सांगतोय, तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मध्ये माशी शिंकण्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा। घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो। पुन्हा एकत्र येण्याची चर्चा, त्यानंतर मराठीचा मुद्दा आणि त्यालाच लागून मुंबई ही महाराष्ट्राची यासाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख राज ठाकरे यांच्या बोलण्यात दिसून आला। तर बटेंगे तो कटेंगे एवढंच लक्षात ठेवा असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी माणसाला सावधगिरीचा इशाराही दिला। त्या लोकांना असं वाटतंय की ही राजधानी गुजरातकडे पाहिजे, मुंबई गुजरातकडे पाहिजे, हे यांचं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं। संयुक्त महाराष्ट्र लढाच कशावरती झाला? महाराष्ट्र गुजरात ह्याच्यावरतीच तर लढा झाला ना। अच्छा, म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून नाही फक्त? नाही नाही, अरे मुंबई गुजरातला हवी होती याच्यावरनच तर लढा झाला ना। खरं तर ती निवडणुकीला वापरली होती, पण मला मराठी माणसाला सांगायचंय हे खऱ्या अर्थाने की बटेंगे तो कटेंगे। बटले आणि कटले की, मग तेच सांगतो ना, नुसतं मतदान म्हणून नका पकडू तुम्ही, कळलं का? नुसतं मतदान म्हणून ह्याला मतदान झालं, त्याला मतदान झालं, त्याला तुम्ही तुमचं अस्तित्व हे प्रत्येकाने आपापलं गोष्ट ही जपली पाहिजे।
मुंबईसह महाराष्ट्रातील विकास कामांना धरून अदानींना दिल्या जाणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावरूनही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सारखंच मत पाहायला मिळालंय. अदानींना दिल्या जाणाऱ्या धारावीच्या जमिनीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी बोट ठेवलंय. हे काय जमिनी घेतात हे बघा, जमीन जाणं म्हणजे तुमचं अस्तित्व जाणं आहे. नवी मुंबईला काहीतरी, नवी मुंबई नाही, तुमच्या एअरपोर्टच्या जवळ आता अंबानीला काहीतरी 5,000 एकर जमीन दिली आहे. 5,000 एकर जमीन त्या अदानीला इथे धारावी दिली आहे, अजून तिकडे पुढे अजून काही जमिनी दिल्या आहेत. पण तुला वाटत नाही का की धारावी एकत्र हे डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि तशी कोणाची क्षमता आहे हे का? प्रश्न असा आहे ना, मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना, तर ती नको प्रगती आम्हाला. मुंबईमध्ये ओरबाडायचं काम चालूच आहे. आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात. क्लस्टर करा, जरूर करा, पण ते एका बिल्डरसाठी करतायत. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी अदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या, पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कामा नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं. एकनाथ शिंदेंचं फुटणं आणि बाहेर जाणं हा राजकारणाचा वेगळा भाग आणि मी शिवसेनेतून बाहेर पडणं हा वेगळा भाग असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तर मराठीवर अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे बाळासाहेबांचा कसा काय विचार पुढे नेणार असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर आहे. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काय, मी काय माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार. ज्या दिवशी तू ठरवलंस तू बाळासाहेबांसमोर बसलास तेव्हा काय झालं? व्हॉट डिड बाळासाहेब? मला उगाच एक काय झालं म्हणजे बाळासाहेबांशी काय डिस्कशन झालं? तू सांगितलंस साहेबांना की मी मी चाललो. हा, तेव्हा काय फारसं डिस्कशन नाही झालं. मी त्यांना सांगितलं, म्हणजे त्यांना तसा अंदाज आला होता त्या सगळ्या गोष्टींचा. उठलो मी, निघतो, असा असे हात केले त्यांनी, मिठी मारली, जावं सांगून गेलो. मी काही गद्दारी करून नाही गेलो, मी काही माणसं फोडून नाही गेलो. पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत, त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून देणार पुढे? सुरुवातीला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी दर्शवली, तर भाजपला छुपा पाठिंबा किंवा प्रचार करणार नाही अशी शिवरायांची शपथ घेण्याची अट उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवली. त्यामुळे अटीशर्थी समोर ठेवत का होईना ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीनं सकारात्मक विचार झाल्याचं दिसतंय. पण या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधला अनेक वर्षांपासून असलेला दुरावा संपणार का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.